त्यांच्या पलीकडे TUCचे राज्य पदाधिकारी संभाजी शिंदे आहेत, चंद्रकांत तिवारी विमा कामगार संघटनेचे नेते आहेत, मागे गणेश दराडे हे बांधकाम कामगार संघटनेचे नेते आहेत आणि कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम हे काही वेळात पोचतील, त्यांना काही कारणाने उशीर होते, त्याच्यामुळे आम्ही पत्रकार परिषद आपण सुरू करतो आहे। आपल्याला माहिती आहे की कंत्राटी कामगारांची समस्या ही औद्योगिक क्षेत्रातली एक सर्वात मोठी अशी समस्या आहे आणि त्यांनी व्यापलेला आहे, अगदी माध्यमांच्या क्षेत्रालासुद्धा व्यापलेला आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये आज 76% कामगार हा कंत्राटी आहे, हे त्याच्या अभ्यासांती हे आलेले निष्कर्ष आहेत आणि काही युनिट्समध्ये तर ते 80-90% सुद्धा पुढे प्रमाण असतं आणि यांची परिस्थिती मी वर्णन करून सांगायची गरज नाही। त्यांना 1/3सुद्धा पगार मिळत नाही, कधी कधी तर 25%च पगार त्यांना मिळतो इतर कामगारांच्या, नियमित कामगारांच्या तुलनेमध्ये। आणि ही सगळी कंत्राटी कायद्याची सुद्धा माती केली जाते। म्हणजे कंत्राटी कामगार कायदा वाईटच आहे, परंतु त्याचीसुद्धा माती करून हे नियोक्ते जे असतात आणि मोठ्या कंपन्या हे व्यवस्थापकीय सल्लागारांच्या मदतीनं हा सगळा कायदा पायदळी तोडतात आणि याला सरकारची पूर्णपणाने फूस आहे। हा सगळा तपशील मी आपल्याला वाचून दाखवत नाही, परंतु मी आपल्याला एवढं सांगेन की हे सरकार म्हणजे फडणवीस जसे सत्तेवरती आले तेव्हापासून त्यांनी या कामगार कायद्यामध्ये इतके भयानक बदल केलेले आहेत। म्हणजे केंद्रामध्ये केलेले कायदे वेगळे, त्याच्या आधीच त्यांनी इतके मोठे प्रशासकीय बदल राज्याच्या पातळीवरती केले होते की ज्याच्यामुळे कंत्राटी कामगार कायदा जो ऑलरेडी कामगार विरोधी आहे त्याची अंमलबजावणीसुद्धा अशक्य झालेली आहे। त्यांनी कामगार जी यंत्रणा आहे कामगार अधिकाऱ्यांचे, त्यांचे दात आणि नखं पूर्णपणाने काढून टाकलेले आहेत। ते निदान पैसे मिळाले नाहीत तरी निदान काहीतरी काम करायचे तर तेही बंद झालं, कारण त्यांचे दात नखच काढून टाकले। त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की कंत्राट आणि न्यायव्यवस्था जी आहे त्याच्यातले बहुतेक सर्व निकाल हे कंत्राटी कामगारांच्या विरोधात जातात। याचं कारण त्या कायद्याची एक तर रचना विचित्र आहे आणि थोडा दृष्टिकोनाचा पण प्रश्न आहे। या दोन्ही कारणामुळे न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरती पट्टी चुकीच्या पद्धतीनं बांधली गेलेली आहे काय अशी शंका येते। तर या सगळ्या परिस्थितीमधून जर पुढे जायचं असेल तर संघटित कामगार जे आहेत, कामगार संघटनांची जी कृती समिती आहे, आम्ही अशा निष्कर्षाला आलेलो आहोत की संघटित कामगारांची चळवळसुद्धा याच्यामुळे मार खाते आहे। केवळ खाजगी क्षेत्रातली नाही तर सरकारी क्षेत्रातसुद्धा हे चित्र आहे। संरक्षण क्षेत्रामधले जास्त बोलणारे जे आहेत इंदुप्रकाश मेनन आपल्याशी बोलतीलच। सरकारी क्षेत्रामध्ये तर आता उघडपणाने कंत्राटीला मान्यता दिली आणि सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे जे बगलबच्चे आहेत त्यांना त्यांच्या कंपन्यांना ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेली आहेत। तेव्हा अशा पद्धतीनं सरकार जे कंत्राटी कामगारांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ते त्यांच्या विरोधात एखादा कट केल्यासारखं उभं आहे आणि त्याच्यामुळे संघटित कामगारांच्या चळवळीची ताकद ही लक्षणीयरित्या कमी झालेली आहे। बार्गेनिंग पॉवरच त्याच्यामुळे घटत चाललेली आहे आणि ही एक अतिशय धोक्याची अशी घंटा केवळ कामगारांसाठी नाही आहे। आणि हा मुख्य मुद्दा आम्हाला करायचा आहे की हे एका अत्यंत अवनत झालेल्या अशा समाजव्यवस्थेचं प्रतीक आहे की दुसऱ्याला असुरक्षित करून आपण सुरक्षित राहायचं आणि कुठलं राष्ट्राचं भवितव्य याच्यातून तयार होणार आहे। जर कंत्राटी पद्धतीमध्ये जो मनुष्य जगतो तो मनुष्य झोपडपट्टीतसुद्धा धड राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे, तर त्याची पुढची पिढी ही काय शिक्षण घेणारी असेल, किती कुपोषित असेल आणि त्याच्यामध्ये काय कार्यक्षमता असेल आणि त्याच्यामधून $18,000 उत्पन्न करण्याची स्वप्न आणि बाता हे सरकार आणि पंतप्रधान जे मारत आहेत त्या किती पोकळ आणि बोगस आहेत हे या धोरणामधूनच दिसतं। कुठली पिढी नवीन निर्माण होणार आहे याच्यामध्ये, त्यांचा बौद्ध्यांक काय असणार आहे, त्यांचे ब्रेन डेव्हलपमेंटसुद्धा होऊ शकणार नाही, इतकं त्यांना पोषणसुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येत्या 3 ऑगस्टला म्हणजे शनिवारी एक मोठी परिषद 2 प्रश्नांवरती आम्ही मुख्यतः घेणार आहोत। ती राज्य पातळीवरची परिषद आहे। या राज्य पातळीवरच्या कामगार संघटनांच्या संयुक्त परिषदेमध्ये 2 मुख्य ज्या प्रश्नांची चर्चा होणार आहे ते 2 मुख्य प्रश्न आहेत। हा कंत्राटी कामगार प्रथा ही रद्द करून घेणं आणि त्याच्यामध्ये सरकारने अत्यंत परिणामकारक अशी भूमिका बजावण्याची गरज आहे, त्याचा आग्रह धरणं हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा म्हणजे संसदेमध्ये 2023 मध्ये
विरोधकांची अक्षरशः मुस्कटदाबी करून त्यांनी मतविभागणीची मागणी केलेली असतानासुद्धा ती न करता ज्या पद्धतीनं कामगार कायदे मंजूर केले गेले ती संसदेमध्ये सुद्धा अधिकृत मुस्कटदाबी झालेली होती आणि आजही आपण बघतो की तशा पद्धतीने ती चालू आहे. तर ते कायदेसुद्धा रद्द झाले पाहिजेत, मागे घेतले गेले पाहिजेत. सुदैवाने अजून ते महाराष्ट्रात अंमलात आलेले नाहीत, कारण महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळीची काहीतरी एक ताकद आहे. ते कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याला अतिशय प्रखर विरोध होईल ही त्यांना खात्री आहे. पण अशा या 4 मुख्य ज्या मागण्या आहेत आणि अर्थातच काही किमान वेतन वाढवा वगैरे या मागण्यांसाठी ही परिषद होणार आहे. खाजगीकरणाला, शिस्ता संरक्षण क्षेत्रातल्या खाजगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. बाकीच्याही सरकारी जे क्षेत्र आहे त्यातल्या खाजगीकरणाला विरोध आहे. या सगळ्या मागण्यांसाठी ही परिषद होणार आहे आणि या परिषदेमध्ये परिषदेला संबोधित करण्यासाठी म्हणून आमचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्यामध्ये सरकारला वठणीवर आणणं हे आहे. त्याच्यामुळे कामगार चळवळ ही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा तयार झाले तेव्हापासूनच राजकीय असते. बिनराजकीय कामगार चळवळ अशी असू शकत नाही. कामगार चळवळी राजकीयच असते. टिळकांना अटक झाली होती त्यावेळेला 6 दिवस कामगारांनी देशातला पहिला संप केला, ती राजकीयच संप होता तो. आणि नाविकांचं बंड झालं जेव्हा बावटे घेऊन जेव्हा लोक रस्त्यावरती आले ते राजकीयच होते. आणि शेवटी कायदे हे राजकारणातूनच बनतात आणि राजकारणातूनच रद्द होतात. त्यामुळे राजकारण हे कामगार चळवळीच्या बाहेरचं नाही, फक्त ते कुठल्या विशिष्ट व्यक्तीचं राजकारण नाही, एका धोरणाचं राजकारण आहे. आणि म्हणून या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये उभे असलेले, ठामपणाने उभे असलेले जे काही नेते आहेत त्यांनासुद्धा निमंत्रित केलेलं आहे. अजून प्रत्यक्षामध्ये ते येणं ह्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. काहींनी मान्यता दिली आहे, काहींनी पार्लमेंट पण चालू आहे, त्याच्यामुळे काहींच्या थोड्या अडचणी आहेत. तर याच्यामध्ये महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, नानासाहेब पटोले काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते, त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि सचिन अहिर शिवसेनेचे आमदार, विनोद निकोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार, हे पत्रक मी आपल्याला देणार, जे सगळे नावं आपल्याला त्याच्यात मिळतीलच. शशिकांत शिंदे पुन्हा राष्ट्रवादीचे म्हणजे खऱ्या राष्ट्रवादीचे आमदार, हे सर्व याला उपस्थित राहण्याची मी आत्ता उपस्थित राहणार असं विधान करत नाही. मी असं म्हणतो की यांना निमंत्रित केलेलं आहे, कारण अजून ती प्रक्रिया सुरू आहे. कारण असं चुकीचं स्टेटमेंट केलं असं होऊ नये म्हणून मुद्दाम मी जरा काळजीपूर्वक विधान करतो आहे. तर हे सर्व नेते येतील आणि या परिषदेसाठी राज्यामधून जवळजवळ 500 ते 600 प्रतिनिधी या स्वरूपामध्ये कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आणि पुणे शहरामधून म्हणजे पुण्यातल्या औद्योगिक परिसरामधून 300 कामगार प्रतिनिधी उपस्थित राहतील. ही जी आहे परिषद ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे, ही कामगारांची परिषद नाही. म्हणजे सर्वसामान्य कामगार याला उपस्थित राहणं यापेक्षासुद्धा ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातून ती चळवळ खाली पुढे घेऊन जायची अशी यामागची कल्पना आहे. याच्यानंतर इंदुप्रकाश मेनन हे ट्रेड युनियन TUCCचे नेते आणि संरक्षण कामगारांमध्ये त्यांचं विशेष नेतृत्व आहे, ते आपल्याला याच्याबद्दल थोडक्यामध्ये सांगतील. नमस्कार, आप सभी, मैं हिंदी में बोल रहा हूँ. आप सभी पत्रकार भाइयों बहनों, आपके पास हम लोगों ने एक प्रेस नोट दिया हुआ है. उसके अनुसार एक 3 तारीख के जो प्रोग्राम के बारे में अभी हमारे नेता आपको जानकारी दिया, उसका सिलसिले में हम लोग आज चर्चा करेंगे. आज बात ये सभी को जानकारी है, आप लोग भी कहीं ना कहीं अपने प्रोफेशनल में काम कर रहे हैं. आपके अंदर भी कई पुराने सीनियर लोग हैं, कई जूनियर यंग जनरेशन है. तो आज का परिस्थिति में आप सभी को जो जानकारी है कि देश में आज सबसे बड़ा समस्या रोजगार की है, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी के बारे में. तो आज एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी या रोजगार के लिए आज हमारा देश का नौजवान, उनका क्या हालत हो रहा है,
आपको जानकारी है, मैं बोलने की ज़रूरत नहीं है। उसी प्रकार आज का जो मुद्दा है कॉन्ट्रैक्ट लेबर के सिलसिले में, जिसके ऊपर हम लोग चर्चा करेंगे, जो 3 तारीख का प्रोग्राम, सिर्फ 3 तारीख का नहीं, आगे साल भर जब तक कॉन्ट्रैक्ट लेबर लोगों को न्याय नहीं मिलेंगे ये संघर्ष चलते रहेगा। ये मैं आप सबके सामने एक आह्वान देना चाहता हूँ। कॉन्ट्रैक्ट लेबर एक्ट कायदे से बना हुआ है 1970 में, 1970 में जो एक्ट बना हुआ है कॉन्ट्रैक्ट लेबर एक्ट एबॉलिशन रेगुलेशन के बारे में, जिस कंपनी के अंदर, जिस इंडस्ट्री में, जिस फैक्ट्री के अंदर कॉन्ट्रैक्ट लेबर का मैं थोड़ा जानकारी बता रहा हूँ। क्या है कॉन्ट्रैक्ट लेबर? 2 टाइप के, जैसा अभी परमानेंट एम्प्लॉय है, कॉन्ट्रैक्ट लेबर भी। तो ये जब से कायदा बना तब से जिस फैक्ट्री के अंदर कुछ काम जो ऐसा है, कुछ समय के लिए, स्पेसिफाइड समय के लिए कुछ काम किसी कॉन्ट्रैक्ट के माध्यम से कुछ लोग काम करते हैं, उसको कॉन्ट्रैक्ट लेबर हम लोग बताए थे। तो उसका कुछ नियमावली है, एक्ट है, कानून कायदा बना हुआ है। उसके अनुसार कॉन्ट्रैक्ट लेबर में काम करने वाले लोगों को भी कुछ प्रोविजन है, उनका अधिकार है, उनका सुविधा देना चाहिए, उनका जो मिनिमम वेतन जो है समय पर मिलना चाहिए। उनका जो कुछ मुद्दा है, सुविधा है, वो मिलना चाहिए। उनको अच्छा वर्किंग कंडीशन मिलना चाहिए, उनका वेतन समय पर मिलना चाहिए, उनका खाने का सुविधा, कैंटीन फैसिलिटीज होना चाहिए। अगर नहीं देंगे तो प्रिंसिपल एम्प्लॉयर को देना पड़ेगा। ये सारे कायदा होने के बावजूद भी जिस प्रकार जो बनाया गया, लेकिन आज क्या हो रहा है, सारे जितने कायदा बना हुआ है सबका उल्लंघन हो रहा है। आज कॉन्ट्रैक्ट लेबर में काम करने वाला जो हमारा कामगार भाई लोग, किसी प्रकार का उनका सुरक्षा नहीं है, उनका प्रोटेक्शन नहीं है, लीगल प्रोटेक्शन नहीं दिया जा रहा है। कॉन्ट्रैक्ट लेबर में कौन काम करते हैं? जो गरीब से गरीब परिवार में से लोग काम कर रहे हैं। वो ज़्यादा करके अनपढ़, ज़्यादा एजुकेटेड नहीं रहते हैं, उनको अपने अधिकार के बारे में जानकारी नहीं है। उसके कारण उनके साथ में जो शोषण किया जा रहा है, सरकार और कॉन्ट्रैक्टर लोग, जिस प्रकार जो पहले कानून बनाया था 50 का 20 से 20 कामगार जिधर काम करते हैं उनके लिए कानून था। अभी इसको अमेंडमेंट हो गया, महाराष्ट्र सरकार ने इसको अमेंडमेंट करके 50 कामगार से एबव काम करेंगे, उसी के लिए काम लागू होगा। तो जिस प्रकार ये जो कॉन्ट्रैक्ट लेबर के साथ में जो अन्याय हो रहा है, उनका अधिकार के लिए, उनका सुरक्षा के लिए, उनका जो समस्या है उसको लेके हम लोग इस संघर्ष करने के लिए आगे उतरे हैं। कई सालों से चल ही रहा है, लेकिन हम देख रहे हैं कि देश की सरकार, चाहे केंद्र सरकार हो गया, जो राज्य सरकार है, ये दोनों, जिसका खास करके एनडीए के नेतृत्व में काम करने वाली सरकार, ये कामगारों के खिलाफ, जो अनऑर्गेनाइज्ड सेक्टर में काम करने वाला या कॉन्ट्रैक्ट लेबर में काम करने वालों को बिल्कुल ख़त्म कर दिया है। अभी आप जानते हैं कि ऑर्गेनाइज्ड सेक्टर खत्म हो गया अभी, तो अनऑर्गेनाइज्ड सेक्टर की हालत यही है। जिस प्रकार हमारे साथी ने जो बताया अभी कि ऑर्गेनाइज्ड सेक्टर में डिफेंस जैसा डिपार्टमेंट को कॉर्पोरेटाइजेशन किया जा रहा है। पिछले 2021 अक्टूबर से डिफेंस प्रोडक्शन सेक्शन को भी कॉर्पोरेट सेक्टर में कन्वर्ट किया गया है। अभी फिलहाल तो अंडर डीम्ड डेपुटेशन पीरियड में है, लेकिन ये अक्टूबर में उसका कालावधि खत्म होगा। तो क्या प्रश्न होगा, देश का सुरक्षा, देश का जो डिफेंस, क्या हालत हो गई, अभी आपको सोचने की बात है। तो ये आज अपने सामने मुद्दा है। कॉन्ट्रैक्ट लेबर में, अनऑर्गेनाइज्ड सेक्टर में काम करने वाला लोगों का पूरा हालत खत्म कर दिया है। तो उनका अधिकार के लिए, उनका जो किमान वेतन, हम ये बोलते कम से कम उनका जो किमान वेतन जो है, ये तो भी अगर मिले, सरकार अभी क्या देते हैं उनको, 10,000 12,000, कैसे परिवार चलेगा? देश का विकास तभी हो सकता है जिस देश का किसान, मजदूर और नौजवान, ये तीनों जो है कैटेगरी है, इनका अगर भविष्य
उनका जो अच्छा रहेगा तो जाके देश का विकास होगा। आज हमारे देश के अंदर नौजवान के लिए रोजगार नहीं मिलता है। जहाँ तक आर्मी के अंदर, डिफेंस के अंदर भी आप लोग देखा, अग्निवीर के नाम से कॉन्ट्रैक्ट बन गया है। जिस प्रकार अग्निवीर डिफेंस सेक्टर के अंदर भी आर्मी के अंदर 4 साल के लिए कॉन्ट्रैक्ट काम कर रहा है। अभी कितना लोग का जाने गए, आप लोग सबको जानकारी है क्या दिया जा रहा है उनके लिए। तो हम उसी का भी विरोध किया है सेंट्रल ट्रेड यूनियन की तरफ से। अभी पिछले जो बजट पास किया है उसके अंदर प्रोविजन आपने देखिए। हम लोग सेंट्रल ट्रेड यूनियन की तरफ से हम लोगों ने एक प्री बजट कंसल्टेशन के अंदर सारी डिमांड रखा, लेकिन सरकार ने किसी भी मुद्दे के ऊपर गौर नहीं किया है। जो प्रोविजन था उसको भी ख़त्म करते जा रहे हैं। तो आपको आज हम लोग ये प्रोग्राम ये आपके सामने जानकारी देना चाहते हैं कि आपको ज़्यादा से ज़्यादा पब्लिसिटी देने के लिए कृपा करेंगे, क्योंकि अनऑर्गेनाइज सेक्टर का हालत कब तक हम लोग इंतजार करेंगे, कहाँ तक इंतजार करेंगे। ये गरीब लोगों के लिए कौन संघर्ष करेगा। अनऑर्गेनाइज सेक्टर में काम करने वाले जो लोग जो है उनका बड़ा ऑर्गेनाइज सेक्टर में लोग काम करते हैं, उनके लिए बड़ा ट्रेड यूनियन सपोर्ट करते हैं। लेकिन जहां अनऑर्गेनाइज सेक्टर में काम करने वाला, असंगठित क्षेत्र में काम करने वाला, जिसका कोई नहीं है, उसके लिए कोई सुविधा नहीं है, उनके लिए ये हम सब मिलकर हमारा जो सेंट्रल ट्रेड यूनियन का, अब महाराष्ट्र राज्य के जितना भी सेंट्रल ट्रेड यूनियन का जो ट्रेड हम लोग साथ में होकर ये 3 तारीख को बड़ा एक सम्मेलन किया जा रहा है, परिषद कर रहे हैं। और आने वाले समय में किस प्रकार ये संघर्ष आगे लेके चलना है उसका तय किया जाएगा और ये संघर्ष आगे बढ़ते रहेगा। एखादा मुद्दा असला तर आम्ही काय बोलायचं। पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे काही कामगार क्षेत्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून जे काही ज्या पद्धतीचे म्हणजे बदल करण्यात आले ते पूर्णतः कामगार विरोधी आहे। त्यांनी जे 4 लेबर कोड आणलेले आहेत त्याच्या विरोधात आपला दरवर्षी लढा असतो, परंतु आपण बघतो की दरवर्षी आपल्याला सरकार कुठल्याही प्रकारे दाद देत नाही। पण त्याच्या विरोधात दुसरी गोष्ट अशी की त्यांचं दुसरीकडे लक्षही नाही की आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारी वाढते, तरुण वर्ग अक्षरशः होरपळला जातो आहे। आज तरुणांमध्ये व्यसनाधीनपणा वाढत चाललेला आहे। अशा विविध गोष्टी आपण बघतो की आपली तरुण पिढी त्यांना रोजगार न मिळाल्यामुळे फ्रस्ट्रेट होते, म्हणजे फ्रस्ट्रेशनमुळे आत्महत्या देखील मुलं जास्त करतात। आज एज्युकेशनवरती जास्त खर्च केला जातो आईवडिलांकडून, पण त्यांना जर परमनंट जॉब नाही मिळाला तर त्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायची वेळ येते आणि ते स्वतःचाही उदरनिर्वाह करू शकत नाही। तर अशा या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमला आमच्या कृती समितीच्या माध्यमातून आता या सरकारला आम्ही ज्या पद्धतीने संघटित करण्याचा प्रयत्न करतो आहे की सरकार समोर आम्ही हे एकच आव्हान ठेवणार आहे की कंत्राटी कामगार जर पेटून उठला तर इथून पुढच्या काळामध्ये तुमचं सरकार या देशामध्ये राहू शकणार नाही। हाच मेसेज घेऊन आम्ही या कृती समितीच्या माध्यमातून जो 3 तारखेला कामगार मेळावा ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं, याच दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। तरी आपण सर्वांनी त्या सभेला उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती। नमस्कार, धन्यवाद। 9 अगस्त को भी पूरा हिंदुस्तान के अंदर, पूरा देश भर में सभी कामगार संगठना सरकार का जो कामगार विरोधी नीति के खिलाफ और जो बजट जो बनाया एंटी वर्कर, एंटी किसान, एंटी यूथ, उसको लेकर 9 अगस्त को भी जो क्रांति दिन है उस दिन भी पूरा हिंदुस्तान के अंदर सभी सेंट्रल ट्रेड यूनियन की तरफ से एक 1 वीक प्रोग्राम डिमांड और ये प्रोटेस्ट वीक करने जा रहा है। काय प्रश्न असतील तर भाजप सरकार एवढं शोषण करत आहे, तिसरी वेळ त्यांना परत निवडून काय जनतेने दिलं काय एक नशा वस्तीमध्ये जेव्हा मतं मिळवायची असतात तेव्हा दारू वाटली जाते, तशी कोंबडी झुंजवायचे जे प्रकार सध्या चालू आहेत ते कोंबडी झुंजवली जातात आणि याला त्याच्याविरुद्ध त्याला त्याच्याविरुद्ध कुठले तरी भावनेचे मुद्दे काढायचे, हे त्याचं मुख्य कारण आहे। परंतु इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाईम। तसे आता सगळ्याच लोकांना कायम नाही मूर्ख बनवत आहेत ते। आता पहिली पदचिन्ह दिसलेत महाराष्ट्रात, तर एक गाल तर कंप्लीट लाल झालेला आहे, दुसरा निम्मा अधिक झाला आहे। आता उर्वरित काम या परिषदेच्या नंतर होईल
आणि वटणीवर येतील. आणि याच्यामध्ये आज एक व्यंगचित्र वाचलं की आता माझा लाडका मतदार अशी एक योजना काहीतरी येणार आहे. त्याच्यावरती चाललं आहे. तुम्हाला प्रश्न आहे पाठीमागे शहरामध्ये इमारत कामगार संघटनेच्या माध्यमातून काही महिला फॉर्म भरून घेत आहेत शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते, पिंपरी चिंचवड चालू. तर हे काही अधिकृत नाही, परंतु तरीसुद्धा त्या महिला फॉर्म भरल्यानंतर जो काही संबंधित अर्जदार आहेत त्यांच्याकडून पैसे घेत आहेत. तर त्याविषयी आपली जनजागृती किंवा काय असेल? बऱ्याचशा प्रमाणामध्ये असे काळे धंदे करणारे काही लोक त्याच्यामध्ये झाले. कामगार चळवळीमध्ये विशेषतः बांधकाम कामगार असतील, घरकामगार असतील, ह्याच्यामध्ये असे धंदे सुरू झालेले आहेत. परंतु एक संघटना म्हणून, राष्ट्रीय पातळीची संघटना म्हणून, स्टेट पातळीची संघटना म्हणून आम्ही प्रबोधन करतोय त्याच्यामध्ये, किंवा चुकीच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका, फसू नका. जिथं ज्या ज्या वस्ती पातळीवर आमचं काम आहे तिथं आम्ही ते प्रबोधन करतोय आणि त्यांना थोडंसं जागरूक करण्याचा प्रयत्न ते 100-50 रुपये घेत नाहीत, 1200 रुपये घेत. एक्झॅक्टली. आमच्याकडे तक्रारी आल्यात, त्याच्या तक्रारी आल्यात आमच्याकडे. आम्ही त्याची लेबर कमिशनरकडे सुद्धा त्याची एक तक्रार आम्ही केलेली आहे. 1200 रुपये हो, 1500, 1200, 1500 कशासाठी? फक्त फॉर्म भरून देण्यासाठी. फॉर्म भरून घ्यायचा. तुम्हाला एवढं साहित्य मिळून देणार आहे इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून, असं ते प्रबोधन करतायत. आम्ही दाखवतो आणि घेतात. आणि फार मोठ्या कामगार संघटना म्हणून नाही का, बांधकाम कामगार संघटना म्हणून ऑफिस खोलून दुकानदारी चालू केली. त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे का म्हणत? नाही, सांगतो ना मी तुम्हाला. याच्यातलं एक सत्य, अंतर्गत सत्य असं आहे की या संघटना पैसे घेतात. आता मी कुठेतरी गेलो आणि पैसे घेतले तर प्रत्येक माणसाच्या मागे काय पोलीस जाऊ शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या यशस्वी कशा होतात हा खरा प्रश्न आहे. असे जे लोक असतात ते यशस्वी कसे होतात? तर आमचा असा अनुभव आहे आणि आमची बांधकाम कामगार संघटना आहे. गणेश दराडे त्याचं काम करतात, वसंत पवार त्याचं काम करतात. त्यांच्या वतीने मी सांगतो की लेबर ऑफिसमध्ये असे काही एजंट्स निर्माण झालेले आहेत की रीतसर काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी जर व्यवस्थितरित्या अर्ज भरून दिले की जे खरे कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, त्यांचे भरून दिले तर त्यांचं काम होत नाही. परंतु आता तरीसुद्धा आम्ही दडपण आणून करून घेतो, तो वेगळा भाग आहे. म्हणजे आमच्या काय म्हणतात ना, जरा जोरकसपणाच्या जोरावरती, परंतु सरळपणे होत नाही. परंतु असे जे RTO एजंट टाईपची मंडळी आहेत ती दुसऱ्या पद्धतीनं काम करून घेतात. याची आम्ही उदाहरणं ही लेबर अधिकाऱ्यांना दाखवलेली आहेत आणि ती काही प्रमाणात एका विशिष्ट काळात आम्ही ती बंद केली होती. आता मला वाटतं परत असा काय प्रकार सुरू झालेला आहे असं दिसतंय. याच्या विरोधात आम्ही प्रत्यक्ष लेबर ऑफिसमध्ये जाऊन संघर्ष केलेला आणि त्याचे चटके आम्ही सुद्धा सोचलेले होते. कारण आमचे फॉर्म्स हे 400-500 पडून आणि दुसरे जे कोणतरी असे येतात त्यांनी काहीतरी वरती काहीतरी केलं RTO एजंटसारखं काम की त्यांचं लायसन्सचं काम होतं, तसा प्रकार. तर तुम्ही म्हणता तो मुद्दा सत्य आहे आणि त्याला आमच्या परीने आम्ही केला आहे तो प्रयत्न. या परिषदेबद्दल काय विशेष असलं तर जरा पहिलं विचारा, म्हणजे बाकीचे विचारा, पण हे जरा पहिलं घेऊ प्रश्न. हां, नाही म्हणजे पेमेंट करून त्यांच्याकडनं कॅश पैसे काढून घेतले जातात. मी याच्या पुढचं ऐकलेलं आहे, ATM कार्ड असतं, ते ATM कार्डच त्यांच्या नावाने काढून स्वतःकडे ठेवतात. हे हे बी सुना आहे. आता आमची त्याच्याबद्दलची झगडण्याची जी नीती आहे, ज्या बाबतीमध्ये आम्ही काही प्रमाणात कुठे फुटकळ यश मिळवलं, हे कसं आहे, आकाशाला भोग पडलेला आहे, त्याला हे बुजवण्याचा काही प्रमाणात आम्ही प्रयत्न करतो. म्हणून तरी परिषद आहे. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही असं करतो की कंत्राटी कामगारांना प्रॉव्हिडंट फंड आणि ESI याच्या सवलती मिळायला पाहिजेत, त्यांची नावं नोंदवली जायला पाहिजेत आणि तो तिथं भरला गेला पाहिजे. आमचा असा अनुभव आहे, पुणे महानगरपालिकेतला जास्त इथल्या अनुभवाचं रेकॉर्ड माझ्याकडे नाही, पण पुणे महानगरपालिकेतलं नक्की आहे की कित्येक कंत्राटदार याची अजिबात पूर्तता करत नाहीत.
आम्ही याच्या म्हणजे ते पैसे भरत नाहीत आणि भरले तर अत्यंत समजा 500 कामगार जर काम करत असतील तर त्यातले 25 कामगारांचे भरतात, बाकीच्यांचे भरत नाहीत आणि ते रोटेशन चालू राहतं. त्याच्यामधून मग आता त्यांनी अशी आम्ही मागणी केली की त्यांनी ते पैसे भरलेले आहेत PFचे याची लिस्ट जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्यांची बिलं क्लिअर करायची नाहीत असं केलं. त्याच्यावर त्यांनी उपाय काढला. उपाय असा काढला की बिलं नाहीत ना तर ते स्वतःचं पेमेंट करून टाकतात आणि मग ते कंत्राट संपतं आणि मग महानगरपालिकेची परिस्थिती होती की कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नसताना काम चालू राहतं. मग ते कसं चालू राहतं तर अंडरस्टँडिंग असतं तर काम तर थांबवायचं नाही, कचरा उचलला नाही असं कसं चालेल. म्हणजे अशी परिस्थिती तयार करायची एक आणीबाणीची की ज्याच्यामुळे काम अडेल आणि मग सगळे थंड पडतात. ही एक मोडस ऑपरेंडी तयार झालेली आहे. तर याच्याबद्दल आमच्या वसंत पवारांनी पुणे महानगरपालिकेमध्ये काही संघर्ष केलेला आहे. पण आता हा काय होईल आपला विषय जरा बाजूला जाईल म्हणून मी त्याचं खूप खोलात जात नाही. पण त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही विचारलेला प्रश्न किंवा बांधकामाच्या संदर्भात तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे, आता माझ्या माहितीप्रमाणे पुण्याचे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांनी त्यांचा कक्ष सुरू केलेला आहे. जे लोक समोर येऊन सांगतील त्यांचं नाव ते गुपित ठेवतील, परंतु अशा ठेकेदारावरती किंवा अशा संघटनांच्यावरती कामगार संघटना जरी असल्या तरी त्यांच्यावरती त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि त्या प्रमाणात काही आता आम्ही जुन्नर भागामध्ये एका गावामध्ये गावाची लोकसंख्या 790 आहे आणि तिथून बांधकाम कामगारांचे फॉर्म आले 840. असं जेव्हा झाल्यानंतर पण परिणाम काय झाला, तक्रार केल्यानंतर त्या गावाची नोंदणीच बंद झाली. म्हणजे जे काय म्हणते सर, मला अमुक अमुक यांनी पाठवलेलं आहे, राजकीय व्यक्तीचंच नाव घेते, हो ठीक आहे, त्यांच्याकडून आले आणि तुम्हाला सगळ्या सुविधा भेटल्या, माणूस त्याला बळी पडतो. नाही पळतो म्हणूनच म्हणलं की ते आपल्याकडे येऊन तक्रार करायला सुद्धा घाबरतात. कारण त्यांना वाटतं गेले तर गेले 1200 रुपये, याच्याबरोबर गेलं तर आपल्याला काय होणार, त्रासच होईल. तर आपण तिथं सांगून जर असं कोणी निनावी जरी कळवलं, परंतु ते कळवलं पाहिजे आणि ते जर कळवलं त्याचा पत्ता बित्ता असला तर आपण थांबा जरा ऐकू येत नाही. चतुर्थ श्रेणीचे जे हां. कर्मचारी आहेत यांना शासन किंवा सरकारी दुय्यम दर्जाची वागणूक देतात, त्यामध्ये पण त्याचा जो जाती दिलेला पकडा तो दिसून येतो. त्यामध्ये जे आता पालिकेमध्ये काही एखादा कर्मचारी जसं PF वगैरे काढलं नव्हतं, इन्शुरन्स काढलं नव्हतं, तो एक व्यक्ती मेला होता, एक्सपायर झाला होता, त्याला लाभ दिला गेला नाही. त्यामध्ये दिल्ली मागासवर्ग आयोगाची कमिटी आली होती. कमिटी आली तिथं यांना उत्तरं दिल्या गेली नाही पालिकेच्या अधिकारी वर्गांना. परत तुमचे काहीतरी तिथं संघटनांचे लोक त्यांनी जो पेमेंटचा मुद्दा मांडला हे सुद्धा तिथं मांडला नाही त्या लोकांनी त्यांच्यासमोर. हे बघायला याची माहिती घ्यायला गेला तर माहिती नसल्याशिवाय काय माहिती असल्याशिवाय बोलू शकत नाही.